हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे एन आर डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी माझ्या ब्लॉगची सुरुवात गॅलरीपासून केलेली आहे, कारण मला आज माझ्या गॅलरीतला एक स्पेशल पॉट तुम्हाला दाखवायचं आहे. आता मी बॅक कॅमेरा करून दाखवते, तुम्ही नक्की बघा. हे बघा, हे स्पेशल पॉट आणि त्यामध्ये आहे मिरचीचं रोपटं. आणि हे बघा, मिरची धरली त्याला. खूप मिरच्या अशा तोडून झाल्या आहेत, बाकीच्या बघा त्या सुकले झाडं. हे परत येणारे फुलं आहे. आणि हे बघा, हे 2-3 मिरच्या इकडे छोट्या छोट्या पण आहेत. इकडे काही बघू शकता तुम्ही. बाकीच्या मी तोडून टाकले झाडं असे सुकलेली. ते कपडे वाळत घालायला आली, मला वाटलं खूप छान आहे, तुम्हाला पण दाखवते. सुकलेली मिरची मी अशीच टाकलेली त्याच्यात, तर ते रुजून आलं आणि ते आता बघा किती मोठं झालं. भरपूर वेळा मी त्याच्या मिरच्या तोडल्या आहेत. आता ह्या सगळ्या नवीन आलेल्या आहेत. हिवाळ्यात त्याला खूप असं बहार आला होता आणि हे नवीन येणारी मिरच्यांची फुलं आहेत. आणि ही बघा, दुर्वा गुड मॉर्निंग बोलायला आलेली आहे. तिला गुड मॉर्निंग बोलायचंच असतं माझ्या नंतर. बोल बाळा. गुड मॉर्निंग. तू काय खाल्लं? चॉकोज. दुर्वाचे चॉकोज खाऊन झालेले आहेत. आता दुर्वा उठून ब्रश करून चॉकोज खाऊन टाकते, किंवा काय असेल ते. नंतर मग ती आंघोळ करते. आता तिला आंघोळ घालते. आज माझा उपवास आहे आणि म्हणूनच मी सकाळ सकाळी चहा आणि चिप्स खाते. तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत चहा प्यायला आणि चिप्स खायला. दुर्वा आंघोळ करत आहे. झाली बाळा? चल. मी आता दुर्वासाठी खिचडी बनवत आहे आणि मी सेकंड टाइम चहा घेतलाय माझा. आणि आता माझा तर उपवास आहे. बघते संध्याकाळी जेवणात काय बनवायचं ते. आता बबलीला 2 केळी भरवून घेते छोटी. दुर्वा झोपली होती, काही खाल्लं नाही तिने, फक्त चॉकोज आणि बनाना खाल्ला होता. त्याच्यानंतर ती झोपली आणि आता मी डाळ लावली आहे, तर ती उठली शिट्टीच्या आवाजाने. मग आता तिला खिचडी भरवते. तिची खिचडी थंड करायला मी अगोदरच काढून ठेवलेली. आता मी तिला भरवते. बाबलू. दुर्वा तिच्या टेंट हाऊस मध्ये बसली आणि तिला तसंच जेवायचं आहे म्हणून मी वरती जाते. बाळा. आपण कसं सांग बनवलं होतं, करून दाखव ऍक्टिंग. पहिला असं सांग, व्हाईट रेड कलरचं नाव सांग. रेड, व्हाईट, नागिन तारा, नागिन तारा, नागिन तारा, नागिन तारा. येस, मॅजिक. कोणता कलर झाला? पिंक. नागिन तारा, नागिन तारा, पिंक. अरे पिंक, पिंक. नागिन तारा, नागिन तारा, नागिन तारा, नागिन तारा. आपण छान छान खेळ खेळत होतो बाबा. पप्पाला दाखवूया आपण. हा, नको दाखवूया. पप्पा तुझे फ्रेंड नाहीये का? पप्पा फ्रेंड आहे तुझा? पप्पाला दाखवूया आपण. हा, हे बघा मी काय केलं, पप्पा असं सांगूया पप्पांना. हा, हे बघा बबलूने काय केलं, मॅजिक. नागिन तारा, नागिन ताराचं मॅजिक. बबलूनेच केलं काय मॅजिक. इट्स मॅजिक, इट्स मॅजिक. मच्छर. हे बघा, मच्छर जाऊ नकोस आतमध्ये. इथे बस. बबलूंचं टेंट हाऊस छान आहे बाळा. मला काय माहिती का बरं आवडत नाहीये. हे बघ, व्यवस्थित लावायचं नाहीये. इकडे विंडो पाहिजे होती छोटीशी. हा बेबी असं सांगतोय जाऊ नकोस आतमध्ये, असं नाही सांगत आहे. ये माझ्या बरोबर खेळायला, ये आपण खेळूया असं सांगतो. तिकडे नाही, तिकडे मच्छर आहे. हो हो, खरं सांगते मामा. काय म्हणतो? मच्छर आहे, कजून निघाला का? चावणार असतं तुला. मम्माचं लक्ष गेलं नाही, गेला उडून. इथे बघ मला चावला. रेड रेड झालं ना. हे बघ, झालंय ना रेड. खरं सांग. नाही, तुझे दाखव. इकडे दाखव.
नाही. अगं. यब्बा 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 यब्बा. हे मामाचं पण झालंय. हे बघ यब्बा 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 यब्बा. नाहीये. मग हा? बट्टी. ओके. बट्टी बट्टी 12 महिने बोलू नको, लिंबाचा पाला खाऊ नको, माझ्याकडे बघू नको, माझ्याबरोबर बोलू नकोस, माझ्याबरोबर फिरू नकोस, माझ्याबरोबर बोलू नकोस. हं? बट्टी बट्टी झाली रे आमची बट्टी, बट्टी झाली रे आमची बट्टी, खताची बट्टी, खरोखराची बट्टी. हे बाबा. Fish, fish, well, Pablo, fish, sorry, oh my God, sorry, fish. Batti? Yes, Batti. Batti झाली रे आमची बट्टी, बट्टी झाली रे आमची बट्टी. बट्टी झाली रे आमची बट्टी, रे आमची बट्टी, बट्टी झाली रे आमची बट्टी. पत्तावत खा. आदूच्या बर्थडे तुला माहिती आहे. खाली बस. आदूच्या बर्थडे आपण बर्थडेला जाऊया. हा, आदूच्या मम्माने सांगितलंय मला बर्थडेला या अशा. हा, जाऊया. हा, आपल्याकडे आला होता तुझ्या बर्थडेला त्याच्या आई बरोबर. बनवून झालंय. आता मी बनवते बटाट्याची काप. असं मसाल्यामध्ये बटाटे मिक्स करून घ्यायचे. काप असे कापून थोडेसे जाड जाड पीसेस. आणि त्याच्यानंतर तव्यावर तेल घालायचं, थोडा रवा आणि थोडं तांदळाचं पीठ, त्याच्यात थोडासा मिरची पावडर आणि नमक टाकायचं आणि ते असे त्याच्यात डीप करून दोन्ही साईडने कोटिंग करून पिठाची तेल टाकायचं. बटाट्याची कापं अशी वांग्याची पण बनवू शकतो. सेम प्रोसेस असते. आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडासा गरम मसाला, थोडासा मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि नमक टाकायचं आणि बस मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी त्याच्यावर मसाल्याची कोटिंग चढेल एवढं. त्याच्यानंतर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं, त्याच्यात थोडासा मिरची पावडर आणि थोडंसं नमक मिक्स करायचं आणि त्याच्यात अशी ड्राय पिठाची कोटिंग करायची आणि ते असे तव्यावर थोड्याशा तेलात शालो फ्राय करायचे. खूपच छान लागतात, टेस्टी लागतात. वांग्याची पण खूप छान लागतात. वांग्याची पण बनवू शकतो. परतून घ्यायचं. शिजायला पण खूप कमी टाइम लागतो आणि खायला पण खूप छान लागतं. ते पण खूप कमी लागतं, म्हणजे भाजीपेक्षा तर कमीच लागतं. बाजूच्या मुलाचा वाढदिवस आहे. दुर्वा खूप खुश आहे. दुर्वाला जायचंय बर्थडेला. छान असं क्रिस्पी होईपर्यंत, बाहेरची लेअर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस बंद करून त्यांना तव्यावरच ठेवायचे. अजून क्रिस्पी होते आणि छान सेपरेट करून बाजूच्या विंगमध्ये बड्डे आहे लहान मुलाचा आणि दुर्वाला जायचं आहे. आम्ही जातोय आता. बबलू, बड्डेला जायचं ना आपल्याला? कोणाचा बड्डे आहे? बबलूचा बड्डे. कोणाच्या बड्डेला जातोय आपण? आदूचा बड्डे. हां, आदूच्या बड्डेला जातोय आम्ही. ओके, तिथे बघते शूट करायला मिळेल तर करेल, अदरवाईज मग आल्यावर. अजून तिकडे बघ, काकीकडे. एकदा परत ओवाळायचे तिला. तुझी टँकी झाली ना? 10K नाही, 100 चालेल ना. पहिली 5 होईल. सबस्क्राईबर
100च म्हणजे हलवतो भाई तू तू हलका अरे हलवतो किती तो अरे थांब हाऊस आहे ना दुसरा हाऊस आहे ना तुझ्याकडे झूचा आम्ही बघितलं ना आकर. आम्ही बघितलं ना ब्लॉग मध्ये अजून बस इथे बस. आता मी केक आणणार बस. असं फिरव दिली त्याच्याकडून फिरव काय कर हॅपी बर्थडे बॉय देवा नीट बोल हॅपी बर्थडे अरे बाय बस. फोटो काढ, ती व्हिडिओ काढ. हे जोरात बोलायचं. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदिक. हॅपी बर्थडे टू यू. दीदीला बोलव. दीदीला बोलव. तू पहिला भरव दादाला दे ना दादा हॅपी बर्थडे. थांब थांब पुन्हा भरव त्याला थोडंसं. थांब थांब ते नको बाळा. बघ थोडंसं मी तुला अबे सरक ना मम्मा खूप. बोलव. थोडासा पप्पा सुपर अरे त्या तुझे ती म्हणजे तू दिसते फोकस वरती कर ना उद्या सगळ्यांनी स्वतःला बघा. तू पण बघ. आई पाहिजे आई कमी झाली दुर्वा काय खातेस बाळा? कोणाच्या बड्डेच्या? कोणाच्या बड्डेचा? चिकूच्या मम्मीचा नाही आदू दादाचा. ओके. केक कसा आहे? छान आहे. ओके. दुर्वा आणि मी बड्डेला गेलो होतो आणि आली मी आता. मी जेवून गेली होती, माझा उपवास होता म्हणून. पण भांडी तशीच ठेवून गेली होती. आता भांडी घासून घेते पटापट. भांडी धुवून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.